विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी लागली। राष्ट्रपतींकडून उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली। 2024च्या लोकसभेला त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला। निकम यांच्यासह 4 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली। राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला। यावेळी मोदींनी मराठीत संवाद साधल्याचं निकम यांनी सांगितलं। मोदींनी हिंदीत बोलू की मराठीत असं विचारल्याचं देखील निकम यांनी म्हटलं। राष्ट्रपती कोट्यातून वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली। या निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलं। तसंच पंतप्रधान देशभक्तांच्या मागे उभे राहतात असं म्हणत त्यांनी राष्ट्रपतींचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना राज्यसभेवर खासदारकी मिळाल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांचं अभिनंदन केलं। मुंबईचे योद्धे राज्यसभेत असा उल्लेख करत त्यांनी एक्सवर पोस्ट लिहिली आहे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उज्ज्वल निकम यांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी जात भेट घेतली। निकम यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आठवलेंनी त्यांचं अभिनंदन केलं। यावेळी वारकरी संप्रदायाचे नेते विठ्ठल पाटील देखील उपस्थित होते। गेली 50 वर्ष मद्यविक्री दुकानांच्या परवान्यांना असलेली स्थगिती महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने आता उठवली जाणार आहे। राज्यामध्ये नव्याने 328 मद्यविक्री दुकानांना परवाने दिले जाणार आहेत। या धोरणामुळे किरकोळ मद्यविक्री दुकानांमध्ये 19% वाढ होणार आहे। त्यासाठी उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाणार आहे। अजितदादांचे पुत्र जय पवार या व्यवसायात असताना समितीचं अध्यक्षपद त्यांच्याकडेच सोपवणं, यातून व्यावसायिक हितसंबंधांच्या संघर्षाचा मुद्दा आता अधोरेखित होतोय। विदेशी मद्य निर्मितीच्या परवान्यासाठी अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं। हितसंबंधांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिलंय। पुरावा द्या, तपासून घेऊ, चौकशी करू असं अजित पवारांनी म्हटलं। तसंच अजित पवारांनी थेट उत्पादन शुल्क आयुक्तांना फोन देखील लावला। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर भार पडत असल्याची कबुली मंत्री छगन भुजबळ यांनी दिली। लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावर 45,000 कोटींचा बोजा पडतोय। त्याचा फटका हा इतर योजनांना बसत असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं। सरकारच्या तिजोरीतली ही तूट भरून काढण्यासाठी सरकार वाईन शॉप लायसन्ससारखे उपाय करत असल्याचा दावा भुजबळ यांनी केला। यवतमाळमध्ये भाजपचा एकनाथ शिंदेंना धक्का बसलाय। राळेगावमधले अशोक उईकेंनी शिवसेनेला खिंडार पाडले। काँग्रेसचे सरपंच सुद्धा भाजपच्या गळाला लागलेत। भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आणि काँग्रेसच्या सरपंचांनी देखील भाजपात प्रवेश केला। यवतमाळमध्ये बच्चू कडूंनी 7/12 कोरा यात्रा सुरू केली। यात्रेच्या 7व्या दिवशी बच्चू कडू आणि शेतकऱ्यांनी डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधून सहभाग घेतला। सरकारला शेतकरी आणि जनतेचे हाल दिसत नाही, त्यामुळे सरकारचे डोळे उघडण्यासाठी डोळ्याला पट्टी बांधून पदयात्रा निघाल्याचं बच्चू कडू म्हणाले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून खासदार अरविंद सावंत आढावा घेत आहेत। यवतमाळमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठका घेऊन बूथनिहाय संघटनात्मक बांधणी करण्याचे निर्देश दिले। सध्या भारतीय न्याय व्यवस्था अनोख्या आव्हानांना तोंड देते। काही वेळा खटल्यांमध्ये निकालासाठी इतका उशीर होतो की यासाठी अनेक दशकं लागत असल्याची खंत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली। आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची अत्यंत गरज आहे असंही त्यांनी म्हटलं। पुण्यामध्ये पावसाळ्यामुळे बंद करण्यात आलेली अंधारबन नेचर ट्रेल आणि कुंडलिका व्हॅली ही पर्यटन स्थळं पुन्हा पर्यटकांसाठी खुली करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली। या भागातल्या नागरिकांचा उदरनिर्वाह पर्यटनावर अवलंबून आहे, त्यामुळे ही पर्यटन स्थळं लवकर खुली करावीत अशी मागणी होती। राज्यातल्या विविध विभाग किंवा महामंडळाच्या आर्थिक मर्यादेत वाढ करण्यात आली। 500 कोटी रुपयांपर्यंतचे प्रकल्प आणि योजनांबाबत त्यांना निर्णय घेता येणार आहे, मात्र 500 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रस्तावांसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या पायाभूत सुविधा समितीची मान्यता घेणं बंधनकारक आहे। पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी वॉर रूमची स्थापना केली। ही वॉर रूम थेट आयुक्तांच्या देखरेखीखाली कार्यरत असणार। प्रत्येक खाते प्रमुखाला दर 15 दिवसांनी प्रकल्पांचा प्रगती अहवाल सादर करणं बंधनकारक करण्यात आलं। अंतराळवीर शुभांशु शुक्ला 15 जुलैला पृथ्वीवर परतणार आहेत। 18 दिवसांच्या अंतराळातल्या मुक्कामानंतर ते पृथ्वीवर येणार आहेत। पृथ्वीवर परतल्यावर त्यांना 7 दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवलं जाणार आहे। उद्या 4ही अंतराळवीर पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू करणार आहेत। 15 जुलैला दुपारी 3 वाजता यान कॅलिफोर्नियाच्या समुद्रात उतरणार आहे। मुंबई महानगरपालिकेने पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी मोठा प्रकल्प हाती घेतला। तलावात सोडण्यात येणारं गटाराचं पाणी रोखण्यासाठी सांडपाणी वाहिनी टाकण्याचं काम आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या। मुंबईतल्या मतदारसंघामध्ये जवळपास 10 लाखांची वाढ झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर
होण्याची शक्यता असून त्यासाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम वेगाने सुरू. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर गोदावरी डावा आणि मराठवाडा एक्सप्रेस कालव्याच्या सततच्या गळतीमुळे निफाड तालुक्यातल्या गावातल्या शेतजमिनी आता नापीक झाल्या. पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे जलनिस्सारणाचं काम मार्च ते जून दरम्यान होत नाही. कागदोपत्री कोट्यवधींची बिलं काढून प्रत्यक्ष काम होत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. तळ कोकणात वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना देवगड इथल्या न्हावणकोंड धबधबा आता आकर्षित करतो. देवगड तालुक्यातल्या तळेबाजार इथून अवघ्या 3 ते 4 किलोमीटरवर असलेला न्हावणकोंड धबधबा सर्वात सुरक्षित धबधबा म्हणून ओळखला जातो. चिखलदऱ्यामध्ये वनविभागाद्वारे पॅरा मोटरिंग सुरू करण्यात आली. पर्यटकांना 3500 फूट उंचावरून सायकलिंगचा थरार अनुभवता येतो. यंदा वीकेंडमुळे पर्यटकांची चिखलदऱ्यात तोबा गर्दी पाहायला मिळते. राज्यावर वरुण राजा प्रसन्न झाला, त्यामुळे पाण्याची चिंता मिटली. राज्यातल्या धरणांमधला पाणीसाठा 60% आला, त्यामुळे आता पाण्याची चिंता मिटली. कोकण विभागात सर्वाधिक 74% जलसाठा उपलब्ध आहे. जून जुलैमधल्या जोरदार पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली. डोंबिवलीतल्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहन चालक त्रस्त झालेत. याच त्रासाला कंटाळून एका रिक्षा चालकानं प्रशासनाची वाट न पाहता स्वतःच रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला. सांगलीच्या पलूस तालुक्यामध्ये रस्त्यासाठी एका तरुणानं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना साथ घातली. बुर्ली गावातल्या पदाप्पा मळा या ठिकाणी वस्तीवर पक्का रस्ता नसल्यानं ग्रामस्थांना चिखलातून वाट काढत जावं लागतं. यावेळी रस्त्याची दखल घेऊन तातडीनं रस्ता करून द्यावा अशी मागणी करण्यात आली. नांदेडच्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलंय. डांबरी रस्ते चक्क हाताने उकरून काढल्याचं ग्रामस्थांनी व्हिडिओ केला. 4 तालुक्यातले विविध रस्त्यांचे असे व्हिडिओ आता व्हायरल झाले. रत्नागिरी जिल्ह्यातला गोवा किल्ला आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याला लागूनच असलेल्या या किल्ल्याची तटबंदी ढासळली. या किल्ल्याच्या 4ही बाजूचे बुरुज ढासळले. किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी निधी आला, मात्र तो कुठे खर्च झाला याचं उत्तर प्रशासनाकडे नाहीये. वेळीच या किल्ल्याची डागडुजी न केल्यास हा किल्ला कायमचा नष्ट होण्याची शक्यता आहे. ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाल्यानं गोवा ते सोलापूर विमानाचं कालचं उड्डाण रद्द झालं. त्यामुळे आज 5 तास अगोदर विमान पोहोचणार. गोव्यातून सोलापूरमध्ये येणारे विमान 5 तास अगोदर लँड होणार. तांत्रिक कारणामुळे विमान उड्डाण रद्द आणि वेळेत बदल केल्यानं प्रवाशांचा हिरमोड झाला. राज्यामध्ये महावितरणकडून सर्वत्र आधुनिक टीओडी मीटर बसवण्यात येते. महावितरणच्या ग्राहकांना वीज कधी वापरली त्या वेळेनुसार दरात सवलत दिली जाणार आहे. टीओडी मीटर असल्याशिवाय ही सवलत मिळू शकणार नाही अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली. पंतप्रधान आवास योजनेच्या वांगणीजवळच्या शीळ आणि कराव गृह प्रकल्पात अद्याप एकही घर तयार नसताना सुद्धा म्हाडा संबंधित विकासकाला सुमारे 40 कोटी जास्त अनुदान दिल्याची बाब उघड झाली. मुंबईतल्या भुयारी मेट्रोमुळे सुपर कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. शहर उपनगर आणखी जवळ येणार आहे. मेट्रो 3च्या अत्रे चौक ते कफ परेडचा टप्पा ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या मार्गामध्ये मंत्रालयाचं महत्त्वाची कार्यालय आहे, त्यामुळे प्रवाशांना भुयारी मेट्रोचा अधिक फायदा होणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष बस सेवा उपलब्ध करून दिली होती आणि या माध्यमातून 9,71,683 भाविकांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. तर या सेवेतून महामंडळाला 35,87,00,000 कमाई झाली. 3 ते 10 जुलै या कालावधीत बसने एकूण 21,499 फेऱ्या केल्या. लवकरच तुमच्या खिशामध्ये 100 रुपयांचं नाणं येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2014 रोजी मेक इन इंडिया या उपक्रमाची सुरुवात केली होती. त्याला यंदा 10 वर्ष पूर्ण होत असल्यानं त्यानिमित्तानं 100 रुपयांचं एक विशेष नाणं केंद्र सरकार जारी करणार आहे. हे 100 रुपयांचं विशेष नाणं कोलकाताच्या टाकसाळीमध्ये तयार केलं जाणार. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी संभाजीनगरमधल्या 10,000 एकर जागेचं भूसंपादन केलं जाणार आहे. ऑरिक, शेंद्रा आणि बिडकीन परिसरात 8,000 एकराच्या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया येत्या 2 महिन्यात सुरू केली जाणार आहे. त्यासाठी नोटीस आणि अन्य प्रक्रिया 2 महिन्यात पूर्ण केली जाणार आहे अशी घोषणा केंद्रीय उद्योग सचिव यांनी संभाजीनगरमध्ये केली आहे. पुण्याच्या भोर एसटी बस स्थानक ऐतिहासिक चित्रांनी सुशोभित केलं. भोरचा इतिहास जपणारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेची ऐतिहासिक चित्र लावली. आगार व्यवस्थापक रमेश मंता आणि महाराजांच्या सरदारांच्या वंशजांच्या हस्ते याचं अनावरण झालं. शिवराज्याभिषेक आणि स्वराज्याची शपथ सोहळ्याची प्रतिमा सुद्धा प्रवाशांचं लक्ष वेधून घेतली. डोंबिवलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं खड्ड्यात झाडं लावून केडीएमसी प्रशासनाचा निषेध नोंदवला. यंदाच्या पावसाळ्यामध्ये कल्याण डोंबिवलीमधल्या अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली. प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये सुगंधी तंबाखू आणि मावा अड्ड्यावर छापा टाकण्यात आला। या कारवाईमध्ये सुगंधी मावा आणि तंबाखू असा 1,33,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। मुंबईमध्ये एका शाळेतल्या समुपदेशनादरम्यान 13 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं। या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सावत्र वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली। 2 वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती मुलीनं पोलिसांना दिली आहे। नाशिक जिल्हा परिषदेतल्या आणखी एका अधिकारी सक्तीच्या रजेवर गेलेत। मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी हे आदेश काढलेत। आतापर्यंत लैंगिक छळ प्रकरणात 3 अधिकारी सक्तीच्या रजेवर गेले। या प्रकरणी विशाखा समितीकडून सध्या चौकशी सुरू आहे। पुण्याच्या हडपसर परिसरामध्ये ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आलाय। पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली। या प्रकरणी पोलिसांनी 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। तसंच पोलिसांनी या कारवाईत 4 आरोपींना अटक केली आहे। शिरूरमधल्या कारेगावमध्ये 4 बांगलादेशी बेकायदा वास्तव्य करताना आढळल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली। हे आरोपी गेल्या 2 वर्षांपासून कोणतीही वैध कागदपत्र नसताना भारतात वास्तव्यास आहेत। त्यांच्या विरोधात रांजणगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। अमरावतीमध्ये एका बस चालकानं दारू पिऊन बस चालवल्यानं नागरिकांनी त्याला चांगला चोप दिला। सातुर्णा इथल्या पेट्रोल पंपाजवळ बस चालकाने एका रिक्षाला मागून जोरदार धडक दिली। अपघातात रिक्षामधले 2 प्रवासी किरकोळ जखमी झाले। नाशिकचं बिऱ्हाड आंदोलन आज 5व्या दिवशी सुद्धा सुरू आहे। अन्न औषध प्रशासन मंत्र्यांनी आंदोलकांची चर्चा केली पण तोडगा निघाला नाही। त्यामुळे आदिवासी विभागातल्या आश्रमशाळेतल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे। कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचं बाह्य स्रोतांचा आदेश जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला। संभाजीनगरच्या तळेगाव इथल्या शेतकरी बाळू गव्हाड यांनी शनिवारी पाण्याच्या टाकीवर चढून कर्जमाफीसाठी शोले स्टाईल आंदोलन केलं। पावसाळी अधिवेशनात सरकारकडून कर्जमाफीबाबत कोणताही निर्णय घेतला जात नसल्यानं त्यांनी हे आंदोलन केलं। पुणे महानगर परिवहन महामंडळानं बस सेवेत सुधारणा आणण्यासाठी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या 1400 कर्मचाऱ्यांवर 2 महिन्यात कारवाई करून 8 लाखांचा दंड वसूल केला। तसंच तिकीट न काढणाऱ्या 2,500 फुकट्या प्रवाशांकडून 12 लाखांचा दंड वसूल केला। ठाण्यामध्ये बेकायदा इमारतींच्या जागेवर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे। हरित क्षेत्र असल्यानं ठाणे महापालिकेने हा निर्णय घेतला। मुंब्रा इथल्या शीळ भागातल्या 21 बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू आहे आणि त्यानंतर मोकळ्या जागेत वृक्ष लागवड केली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात कार्यक्रमात वापरले जाणारे लेझर लाईट्स बीम लाईट्सच्या वापरावर 9 सप्टेंबरपर्यंत बंदी घालण्याचे आदेश दिलेत। या लाईट्समुळे वैमानिकांच्या दृष्टीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो। लँडिंग आणि टेक ऑफ करताना लक्ष विचलित होऊ शकतं असं या आदेशात म्हटलं आहे। जालना जिल्ह्यामध्ये यंदा कापूस लागवडीच्या क्षेत्रामध्ये घट झाली। उत्पन्नापेक्षा अधिकचा खर्च, लाल्या रोगाची लागण यामुळे यंदा शेतकऱ्यांनी कापूसऐवजी सोयाबीन लागवडीवर अधिकचा भर दिला। एकट्या जालना जिल्ह्यामध्ये कापूस लागवडीचं क्षेत्र 5,000 हेक्टरनं घटलं।